मैं शाम, प्रेस पॉइंट न्यूज, खबरें विस्तार से। मुंबई के बाद अब अलीबाग में भी मन से आक्रामक। एक परप्रांतीय दुकानदार द्वारा मराठी व्यक्ति को चेतावनी देते हुए स्टेटस। मन से कार्यकर्ताओं ने सीधे परप्रांतीय व्यक्ति की दुकान पर धावा बोला। मुंबई में सुबह से ही मन से और शिवसेना ठाकरेगढ़ द्वारा मीरा रोड इलाके में बड़ा मार्च निकाला जा रहा है। परप्रांतीय व्यवसायिकों द्वारा निकाले गए मार्च को जवाब देने के लिए यह मार्च निकाला गया है। मराठी व्यक्ति को डराने का काम जारी है। ऐसा ही एक मामला आज अलीबाग में सामने आया। अलीबाग बाजार में एक मालिक ने अपने व्हाट्सएप स्टेटस पर एक मराठी व्यक्ति को डराने वाला मैसेज डाला। इसके बाद अलीबाग में मन से सैनिक सीधे अलीबाग बाजार पहुंचे और इस व्यक्ति से सवाल जवाब किए। इस घटना के बाद इस व्यक्ति ने महाराष्ट्र सैनिकों से माफी मांगी है। तर मी सिद्धू म्हात्रे मनसे तालुका अध्यक्ष अलिबाग। आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला, व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, त्या मुजोर मारवाड्याने, त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं, आमच्या मनसे स्टाईलने काय आहे ते उत्तर दिलं। पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता, ज्या मातीत राहता, त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे, तुमच्या त्या भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे। जर परत माझ्या मराठीला डिवचण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलने उत्तर देऊ। यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितले अलिबागमधील की जो कोणी मारवाडी, जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच। आज सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे, जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आत्तापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे। तसंच आम्हाला आज निदर्शन झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे। आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सॲपला। तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो। आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे। जो काही मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत। पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे धंदे आहेत ते 100% मराठी माणसांवर अवलंबून आहेत, पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत। ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं हे करतायत, त्यामुळे त्यांचा पूर्णपणे आम्ही जाब विचारायला सक्षम आहोत या गोष्टी करायला।